श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य गो सी गोखले संकलित सहज बोलणे हितोपदेश या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास सौ सुमेधा सुधीर कुलकर्णी राहणार फलटण यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुमेधाताई सांगतात, आम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण येथे राहतो. आमच्या मुलाला पुण्यात इंजिनिअरिंगला 12वी नंतर ॲडमिशन घेतली. त्याचे कॉलेज एप्रिलमध्ये सुरू होणार होते. म्हणून पुण्यात कॉलेजजवळ भाड्याने 2 मुलात मिळून एखादा फ्लॅट घेण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानंतर लगेच आम्ही गृहसंशोधन मोहिमेला सुरुवात केली. पुण्यातील परिचितांना तोंडी सांगितले होतेच, तसेच लॅपटॉपवरून अनेक साईट ओपन करून आम्ही ऑनलाईन घरे शोधत होतो. घराचे फोटो तसेच व्हिडिओ पाहणे ही शोध मोहीम जवळजवळ 2 आठवडे चालू होती. परंतु आम्हाला काही मनासारखा फ्लॅट मिळत नव्हता. एखाद्या फ्लॅटचा एरिया खूपच कमी असे किंवा खूपच जास्त असे, एखादा कॉलेजपासून बराच लांब असे, कधी डिपॉझिट व भाडे भरमसाठ असे, कधी कधी त्यात काहीच फर्निचर नसे. आम्हाला 2 मुले राहतील असा 1 BHK सुटसुटीत कॉलेजजवळ शक्यतो थोडेफार तरी बेसिक फर्निचर असलेला असा फ्लॅट हवा होता. कधी कधी अशी गंमत होई की फ्लॅट आवडल्यावर आमचे व ब्रोकरचे सर्व बोलणे झाल्यावर देखील मालकाने तो परस्परच फ्लॅट भाड्याने दिलेला असायचा. बऱ्याच खटपटी करूनही आमच्या पत्रिकेत फ्लॅटचा योग जुळून येत नव्हता. आम्ही अगदी हवालदिल झालो होतो. त्यानंतर 10 एप्रिल रोजी असलेल्या रामनवमीच्या पवित्र दिनी मी आमच्या फलटणच्या ग्रामदैवत असलेल्या राम मंदिरात दर्शनाला गेले. रांगेत उभी असताना मी रामस्वरूप असलेले आमचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना प्रार्थना करत होते. मी श्रींना म्हणाले, माऊली, कॉलेज सुरू व्हायला आता जेमतेम आठवडाच राहिला आहे. आम्ही आता हात टेकले आहेत. आमचे सर्व प्रयत्न थांबवून यापुढे सर्व धुरा तुमच्या खांद्यावर टाकत आहोत. आपणच आमच्या आयुष्याचे कर्ता करविता आहात. यापुढे घराचे तुम्हीच काय ते बघा. अशी महाराजांना कळकळीची विनंती करून रामाचे दर्शन घेऊन मी घरी परतले. गंमत म्हणजे श्रींच्या खांद्यावर सर्व भार टाकल्यावर खरंच खूपच हलकं हलकं वाटत होतं. आता श्रीच एखादा छानसा फ्लॅट देतील या खात्रीने मी त्यांना त्या फ्लॅटमध्ये तुमचा काहीतरी अनुभव द्या अशी विनंती केली होती. त्याच रात्री मला स्वप्नामध्ये श्री महाराजांचा मोठा फोटो असलेला एक फ्लॅट दिसला. परंतु मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे असावे असे समजून मी ते फारसे मनावर घेतले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे लॅपटॉप घेऊन बसलो असता पहिल्या झटक्यातच आमचा एका नवीन ब्रोकर मॅडमशी परिचय झाला व त्यांनी घराचे फोटो व व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, पहिल्याच घराचा व्हिडिओ पाहताना एका क्षणी किचनमधील देवघरात क्षणभर कॅमेरा थांबला असताना असे दिसले की आधीच्या घरमालकांनी देवघरातील सर्व मूर्ती फोटो वगैरे जाताना नेले होते. परंतु तेथे एक फोटो तसाच ठेवलेला होता आणि तो फोटो होता आमचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा. जणू काही त्या घरामधील देवघरातून ते आम्हाला साथ देत आहेत असे आम्हा सर्वांना वाटले. श्रींनी दिलेला तो फ्लॅट आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी सुविधांनी परिपूर्ण होता. पुढे जवळच्याच बिल्डिंगमध्ये मुलाला उत्तम मेस मिळाली. छान शेजारी देखील मिळाले. खरंच अगदी मनापासून श्रींवर सोपवले की भक्तांसाठी काय करू आणि काय नको असे त्यांना होत असते.
आमच्या बाबतीत तर असे घडले की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. साधकजन हो, सुमेधा ताईंनी श्रींवर परक्या ठिकाणी त्यांच्या मुलाच्या वास्तव्याची सर्व जबाबदारी मोठ्या प्रेमाने व निष्ठेने सोपवल्यामुळे केवळ प्रेमाचे भुकेले असलेल्या श्रींना आपल्या लेकरासाठी धावून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. गंमत म्हणजे श्रींचे वास्तव्य आधीपासूनच ज्या वास्तूत होते अशा त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेतच त्यांच्या नातवाने येऊन राहावे व लौकिक शिक्षणाच्या अभ्यासाबरोबरच अलौकिक अनुभव देखील घ्यावेत अशी त्यांची इच्छा असावी. तसेच सुमेधा ताईंना श्रींनी हेच दाखवून दिले की जो आवडीने हरिनाम घेतो त्याची सर्व चिंता मला लागते. भक्ताने फक्त माझ्या इच्छेने मागेपुढे होणाऱ्या प्रारब्धाच्या खेळाकडे कौतुकाने पाहत राहा. हेच समजावताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. असो. साधक हो, आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 या नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.